नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालेलं आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। एकमेकांना पेढे भरवले जात आहे आणि पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी करून नाशिकमध्ये हा आनंद उत्सव जो आहे तो साजरा केला जातो। आपण पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। आता भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, काय भावना आहे? नक्कीच आमची सर्वांची आनंदाची भावना आहे। नाशिक शहर सह जिल्ह्यातील सर्व नाशिककर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व समता परिषदेचे कार्यकर्ते अतिशय उत्साहित आहे आणि त्याबरोबर आदरणीय फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील यांचे सर्वांचे या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे खूप खूप आभार व अभिनंदन करण्यात येत आहे। भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळाले, काय भावना आहे? खऱ्या अर्थाने भुजबळ साहेबांचे जे बळ आहे ते बळ शेवटी या ठिकाणी प्रत्ययाला आलेलं आहे आणि एक मोठा नेता आणि अखेर भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी पक्षाने त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे। आघाडी सरकारने त्यांना न्याय दिलेला आहे। आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहे। भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालेलं आहे, काय भावना आहे? निश्चित पद्धतीने आज फार आनंदाचा दिवस आहे। उशिरा का होईना पण पक्षानं साहेबांना न्याय दिलेला आहे आणि साहेबांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समता परिषदेच्या वतीनं अजितदादांचे, फडणवीस साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे फार फार आभार मानतो। काय भावना आहे? तुम्ही भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालंय। साहेबांना तसं मंत्रिपद मागच्याच मंत्रिमंडळात मिळायला पाहिजे होतं। सगळे कार्यकर्ते शॉकेबल होते, परंतु आज जो आम्ही बघितला आज साहेबांना मंत्रिपद मिळालं, सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह आला आहे। म्हणून महायुती सरकारचं मनापासून आभार मानतो आम्ही। हो, आज समस्त महाराष्ट्रातून जे ओबीसी नेतृत्व जे डावललं गेलेलं होतं त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे। त्यामुळे नाशिककरांना तर आनंदच होतोय, पण समस्त महाराष्ट्राच्या सगळ्यांना आनंद होतोय। पेढे तुम्ही एकमेकांना भरवताय, काय भावना आहे? आमचा आनंद गगनात मावणार नाही असा आज आम्हाला आनंद भेटलेला आहे। भुजबळ साहेबांना ज्या पद्धतीने आता आज मंत्रिपद दिलेलं आहे, आता पालकमंत्री पण द्यावं एवढीच आमची इच्छा आहे। भुजबळ साहेब आपण बघतोय नाशिकमध्ये अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो केला जातोय। फटाक्यांची आतिषबाजी कार्यकर्त्यांनी केलेली आहे आणि एकमेकांना पेढे भरून हे कार्यकर्ते जे आहेत तो हा आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। हा आमचा लक्ष्मण नाशिकमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होता आणि इकडे फॉर्मल कार्यक्रम शपथविधीचा आत्ताच संपन्न झालेला आहे। पहिले राज्यपाल, त्यानंतर मुख्यमंत्री आणि मग दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळाले। जे छगन भुजबळांना जाऊन भेटतायत, अभिनंदन करतायत आणि मग बाहेर पडतायत। त्यामुळे छगन भुजबळ अजूनही हॉलमध्येच उपस्थित होते। आता ते बाहेर पडतील आणि पुढच्या कामांकरता सगळेजण मार्गस्थ होतील। आज राज्य मंत्रिमंडळाचा बैठकसुद्धा आहे। परत एकदा आपण लक्ष्मणकडे जाऊया, नाशिकला। लक्ष्मण, नाशिकच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसतोय। छगन भुजबळांना तर न्याय मिळाला, पण ओबीसी समाजाला न्याय मिळाला अशी भावना व्यक्त करतायत, काय सांगाल? आपण बघतोय की नाशिकमधले हे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। घोषणा त्यांच्याकडून दिली जाते। पुन्हा त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचं आपण बघतोय एक उत्साहाचं वातावरण आहे। आपण कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। नाना, आज पुन्हा भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालं, काय भावना? खरं म्हणजे आमच्या मनामध्ये खूप मोठी सल होती। साहेब मंत्रिमंडळात नव्हते, एवढा हेवीवेट नेता मंत्रिमंडळाच्या बाहेर असल्यामुळे आमच्या मनामध्ये एक दुःख होतं, एक सल होती। परंतु आज त्या ठिकाणी अजितदादांनी आम्हाला जो न्याय दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या नाशिक जिल्ह्याला एक मोठं नेतृत्व त्या ठिकाणी मिळालेलं आहे। काय भावना आहे तुमची? आमच्या भावना एवढेच आहे का बऱ्याच दिवसानंतर आज वो एक अनुभवी मंत्री है और पुराने हमारे बाला साहब ठाकरे जी के शिव सैनिक भी है। उनकी शुरुआत शिवसेना से हुई, नगर सेवक से लेके मेयर से शुरुआत हुई और वो उनको आगे विधायक बन गए, मंत्री बन गए और कई पद उन्होंने संभाले हैं। इसलिए एक अनुभवी नेता के रूप में उनको जाना जाता है और आज उनका फिर से शपथविधि हुआ है। मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ और उनको शुभकामनाएं देता हूँ। उनके अनुभव का निश्चित रूप से सरकार को फायदा होगा। सर, विभाग कौन से दिए जाएंगे? मंत्रिपद के शपथ तो ले लिया है। नहीं, उनके अभी तो विभाग मुख्यमंत्री जी दे देंगे। मुख्यमंत्री का अधिकार है वो मुख्यमंत्री जी का, और भुजबल जी अच्छा काम करेंगे। थैंक यू सो मच। थैंक यू सर।
पुन्हा एकदा लक्ष्मणकडे जाऊया. लक्ष्मण, तू कार्यकर्त्यांशी संवाद साधत होता. आज गोडधोड एकमेकांना भरवलं जात आहे, फटाक्यांची आतषबाजी होते नाशकामध्ये. पुन्हा आपण या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत. भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालंय, काय भावना? अतिशय उत्साहित वातावरणामध्ये इथं चांगलं आनंदात वातावरण आहे आणि नक्कीच आम्ही आपली मागणी करणार आहे. मंत्रिमंडळामध्ये चांगलं स्थान मिळालेलं आहे, पण नाशिकचं पालकमंत्री येत्या 2027 मध्ये नाशिकला कुलममेळा आहे, त्याचं चांगलं नियोजन करण्यासाठी भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपद मिळावं ही आम्ही सर्वजण राष्ट्राच्या आमच्या पक्षाचे अध्यक्ष यांच्याकडे मागणी करणार आहोत. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काही महिला पदाधिकारी आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालंय, तुमची मागणी आहे की पालकमंत्रीपद मिळावं, आपल्याला वाटतं पालकमंत्रीपद मिळेल? हो, निश्चित मिळेल, कारण विकासाचा अजेंडा राबवणारे विकास पुरुष म्हणून सगळा जिल्हा हा छगनरावजी भुजबळ साहेबांकडे बघतोय आणि म्हणून भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपद मिळावं ही आमची अपेक्षा आहे. आपण बघतोय आणखी काही कार्यकर्ते, त्यांच्याशी बोलूया. काय भावना? आज नामदार भुजबळ साहेबांचा शपथविधी झाला तर महाराष्ट्रातील सर्व इच्छिंतक, ओबीसीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सगळ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो, सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपण बघतोय नाशिक मधले हे सगळे कार्यकर्ते आहे, आणखी काही कार्यकर्ते. आपण आनंद उत्सव साजरा करतो. हो, आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आज आमच्या दैवताला मंत्रिपद भेटलेलं आहे. उशिरा का होईना, परंतु ठीक आहे, आम्ही आनंदी आहोत. बस याच पद्धतीनं आता साहेबांचा पालकमंत्री पदासाठी विचार व्हावा एवढीच एक मनात इच्छा आहे. बस, धन्यवाद. आपण बघतोय नाशिकमध्ये हे कार्यकर्ते जे आहे ते जल्लोष करता एकच वादा अजितदादांच्या नावाने घोषणा देतात. ज्या छगन भुजबळांच्या बॅनरवरून अजित पवार जे आहे गायब झालेले होते, त्याच अजित पवारांच्या घोषणा नाशिकमध्ये दिल्या जातात. आनंद उत्सव जो आहे तो साजरा केला जातो. हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष्मण, तुम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत, कार्यकर्ते तर आनंदी आहेत, पण त्यांच्याशी हे बोलता येईल का की जरी कार्यकर्ते नाराज असले, आनंदात असले, तरी जरांगे मात्र नाराज आहेत आणि जरांगे इशारा देत आहेत भुजबळांना, त्याविषयी हे कार्यकर्ते काही बोलतील का? आपण बघतो या बाजूला, आपल्या मागच्या बाजूला देखील काही कार्यकर्ते आहे. एकीकडे भुजबळांना मंत्रिपद मिळते, आनंद उत्सव साजरा केला जातो, मात्र जरांगेंसारखे नेते पुन्हा एकदा भुजबळांना मंत्रिपद मिळू नये म्हणून अशा पद्धतीची भूमिका घेतात. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर भुजबळ साहेबांचा जन्म हा मुळातच ओबीसीसाठी झालेला आहे आणि या राज्यात, देशात भुजबळ साहेबांसारखा ओबीसीचा नेता हे जगाने बघितलेलं आहे. मोठ्या मोठ्या यूपी असेल, बिहार असेल, दिल्ली असेल, या ठिकाणी ओबीसीचं नेतृत्व खऱ्या अर्थाने भुजबळ साहेब करत होते. परंतु जरांगे साहेबांनी सुद्धा भुजबळ साहेबांना त्यांनाही आरक्षण मिळावं यासाठी भुजबळांची देखील आग्रह होती. फक्त आमच्या ताटातलं न घेता तुम्ही तुमचं आरक्षण हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने मिळवा, परंतु ओबीसी समाजातून मिळवू नका, ही भुजबळ साहेबांची अपेक्षा होती. परंतु कुठेतरी या गोष्टीला गालबोट लागलं आणि ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दुरावा निर्माण झाला. परंतु येत्या काळामध्ये भुजबळ साहेब, जरांगे साहेब आणि फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब एकत्र बसतील आणि ह्या समाजाला, दोन्ही समाजाला या ठिकाणी न्याय कसा मिळेल, दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदांनी कसे आणतील या ठिकाणी हेच बघितलं जाणार आहे. परंतु हे मंत्रिपद देताना फडणवीस साहेबांनी एकच विचार केला असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादांनी एकच विचार केला असेल. ठीक है, जब उसका जो है आखिरी अगर खत्म होता है, अभी सब जो अभी अच्छा हुआ आखिरी बार, तो सब अच्छा है. इसके पहले हमने देखा है आपने जो विभाग लिए हैं काफ़ी सराहनीय तरीके से संभाले गए हैं. आगे इस विभाग की उम्मीद है, क्या कुछ जो है वो तो जो है मुख्यमंत्री और जो मुख्यमंत्री तय करे वो सब, वो कोई प्रॉब्लम नहीं. कौन से विभाग की इच्छा जताई है? कौन से विभाग की इच्छा जताई गई है? अरे हमने कुछ विभाग कुछ नहीं, जो देगा वो करेगा, हमको सब चलता है. अभी जो है 91 से जो है मंत्री बनते आया हूँ, अभी सारे जो है विभाग संभाले हैं हमने. चलिए, होम मिनिस्टर से लेकर सब, चलिए. थैंक यू सो मच. थँक्यू सर. छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरची ही पहिली प्रतिक्रिया. छगन भुजबळ म्हणाले की जे झालं ते झालं, पण ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड, असं म्हणत त्यांनी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. पहिली प्रतिक्रिया मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरची. परत आपण लक्ष्मण घाटोळी यांच्याकडे जातोय. लक्ष्मण,
आपण नाशिकमध्ये ह्या कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो अद्यापही सुरू आहे. पेढे एकमेकाला भरवतात. तुमच्या हातात पेढ्यांचा बॉक्स आहे, काय भावना आहे? आदरणीय भुजबळ साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल सगळ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आनंद उत्सव साजरा होत आहेत आणि खऱ्या अर्थाने नाशिकच्या विकासाला चालना होणार आहे. कारण आदरणीय भुजबळ साहेबांनी आजवर केलेल्या विकास कामामुळे नाशिक जिल्ह्याची प्रगती झालेली आहेत आणि काही दिवसापासून थोडं प्रलंबित, काही कारणास्तव प्रलंबित असल्यामुळे विकास कुठेतरी थांबला होता. पण आदरणीय भुजबळ साहेबांमुळे आज नाशिक जिल्ह्याला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातले अनेक विविध विकास कामं होणारे, रस्त्याचे असेल, वेगवेगळे सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना रोजगार उपलब्ध होणारे आणि खऱ्या अर्थाने आज नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला, नागरिकांना आनंद झालेला आहे की आदरणीय भुजबळ साहेब आज त्यांना कॅबिनेट मंत्रिपदामध्ये स्थान मिळेल. ताई, खरं तर गेल्या अनेक दिवसांची ही प्रतीक्षा होती की भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळावं, त्यांना डावललं गेलं म्हणून आपणच नाराजी व्यक्त केलेली होती. आता पुन्हा त्यांना मंत्रिपद मिळतंय. कशा पद्धतीचा हा चढ उतार पाहायला मिळतोय? निश्चितच आहे. एखादं मोठं हेवीवेट नाव म्हटलं की चढ उतार हा येणारच आणि चढ उताराचा खुट्टा किधर है? लाल दिखाओ, लाल लाल मटेरियल. तेवढं ते भाऊ या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे. आवाज येत नाहीये आपल्याला, पण आवाज पोहोचेल काही क्षणामध्ये. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनील तटकरेंची ही प्रतिक्रिया येते. मंत्रिमंडळाची त्यांची शपथ झालेली आहे. तुम्ही अधिक बोलू इच्छित नाही. शेवटी पक्षाच्या काही भूमिका असलेले अडचणी असतात. त्या संदर्भामध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये या संदर्भातला विचार झाला, बैठक झाली आणि त्याच्यातून हा निर्णय झालेला. मनोज जरांगे पाटील म्हणतायत की अजित पवारांना दुर्बुद्धी सुचलेली आहे. पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये हा निर्णय चर्चा केला गेला होता, झाला होता. मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की अजित पवारांना दुर्बुद्धी सुचली आहे, त्यांनी छगन भुजबळांना मंत्री केलं, याचा फटका त्यांना जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत बसेल. मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य आहे. कोणी काय भावना व्यक्त कराव्या त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही. पक्ष म्हणून आमच्या समोर जे काय प्राधान्याने काही विषय असतात त्या संदर्भातला विषय कोर ग्रुप म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. छगन भुजबल जी को मंत्रिपद दिया गया सर, छगन भुजबल को मंत्रिपद दिया गया, कहीं वो नाराज थे पहले, अभी कैसे देखते इस भूमिका को? नाराज नहीं थे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोर ग्रुप ने इसके बारे में बहस किया, हम आपस में बैठे. हमने ये तय किया कि छगन भुजबल जी फिर दोबारा मंत्रिपद की शपथ लेंगे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या केलेला आहे की भ्रष्ट नेत्याला पुन्हा एकदा मंत्री केला आहे. क्रिया प्रतिक्रिया प्रत्येक बाबतीमध्ये उमटू शकत असतात. मी या संदर्भात काही बोलणार नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छगन भुजबळांची शपथ झाली. ती पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या बैठकीमध्ये ठरवून झाली. स्थानिक स्वराज्य. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. सुनील तटकरे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर नेत्यांची बैठक झाली, त्या बैठकीत निर्णय घेतला गेला आणि छगन भुजबळ आज मंत्री झालेले आहेत. महत्त्वाचा असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे असं ते म्हणाले. इतर कुठल्याही प्रश्नांना उत्तर देणं त्यांनी टाळलेलं आहे. अनेक